स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानानं प्रवास. मुंबई ते नागपूर विमान प्रवासानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. विनोद तावडे, श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर आणि पार्थ पवारांचं नाव चर्चेत. आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मंत्रिपदाचं गिफ्ट मिळण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंग पुरी यांना डच्चू मिळणार, सूत्रांची माहिती. गँगस्टर बोलणार नाही, ते खासदार बोलतोय. संजय पाटलांच्या मगरुरीवर राज ठाकरेंचा प्रहार. बॉम्ब 5 खून विधानानंतर ही चौकशी का नाही, राज ठाकरेंचा सवाल. विजय वडेट्टीवार शिवसेनेत आल्या, स्वागतच. उदय सामंतांकडून थेट ऑफर. तर मी निष्ठावंत काँग्रेसी, सरकारवर बोलल्यास अशा अफवा पसरवल्या जातात. वडेट्टीवारांचा पलटवार. शिवेंद्रराजे भोसलेंची काँग्रेस खासदार शिवाजी काळगेंना ऑफर. ओमराजे महायुतीत आले, तुम्हीही आमच्याकडे या. शिवेंद्रराजेंच्या ऑफर नंतर चर्चांना उधाण. पुण्यात सारथीच्या कार्यक्रमात मानापमान नाट्य. अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णींमध्ये वाद. पहिल्या रांगेत बसण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामध्ये चंपतराय यांचा अखेर राजीनामा. हे षडयंत्र असल्याचा नाशिकच्या सुधीरदास महाराज यांचा दावा. पुण्यासह मावळ, लोणावळ्यामध्ये पाऊस. जालना आणि नाशिक येवल्यातही पावसाच्या सरी. पेरणीसह मशागतींच्या कामांना गती येणार. नमस्कार, मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातमीनं. नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. या केंद्रीय विस्तारामध्ये महाराष्ट्रातील नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आणि त्यासोबतच नीट पेपर फुटीमुळे वादात सापडलेले मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना डच्चू मिळणार असल्याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार. विनोद तावडे, श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद. नीट पेपर फुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांना डच्चू. सीतारामन यांच्याकडे अर्थ खात्याऐवजी HRD. पंतप्रधान मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळून काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य विस्तारात महाराष्ट्रातून शिंदेंच्या शिवसेनेला वाढीव मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. ठाकरेंचे 6 खासदार फोडून एनडीएत आणल्यामुळे मोदींकडनं शिंदेंना आणि 2 मंत्रिपद दिली जाण्याची चर्चा आहे, ज्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरेंना सोडून शिवसेनेत आलेल्या ओमराजे निंबाळकरांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याचा अंदाज आहे. प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालय कायम ठेवून त्यांच्याकडचं दुसरं खातं म्हणजे आरोग्य राज्यमंत्रीपद ओमराजेंना मिळू शकतं. शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादीतूनही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचा अंदाज आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याचं समजतंय. या विस्तारात अर्थ खातं आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास खातं, पेट्रोलियम खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्र्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नीट पेपर फुटीमुळे वादात असलेले HRD मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना डच्चू मिळण्याचा अंदाज आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे प्रधान यांचं केंद्रीय मनुष्यबळ विकास खातं जाऊ शकतं. तर सीतारामन यांच्याकडचं अर्थ खातं माजी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडे जाण्याची चर्चा आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. वादात राहिलेल्या खात्याच्या मंत्र्यांना बदलतानाच येत्या पंजाब, UPसह विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा आहे.
ज्यामध्ये पंजाबमध्ये आपमधून आलेले राघव चड्ढा किंवा अशोक मित्तल यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळू शकतं. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना डच्चू मिळून त्यांच्या जागी तरुण चुग यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केंद्रात स्थान मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकज चौधरी यांना संघटनेत जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आगामी राजकारण पाहता मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते, महाराष्ट्रातनं कोणत्या नव्या चेहऱ्यांची मंत्रिपदी वर्णी लागते हे येत्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट होणार आहे. तुर्तास तरी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. दिल्लीहून उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. पत्रकारांना शिवीगाळ आणि धमक्या देणाऱ्या शिवसेना खासदार संजय दिना पाटलांच्या मगरुरीवर राज ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवलाय. मुंबईमध्ये मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी संजय पाटील गँगस्टरपेक्षाही भयंकर बोलल्याचा निशाणा साधला आणि त्यामुळे संजय दिना पाटलांच्या शिवराळ भाषेवर निर्माण झालेला वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये. गँगस्टर बोलणार नाही ते खासदार बोलतोय. संजय पाटलांच्या मगरुरीवर राजकीय प्रहार. बॉम्ब 5 खुनाच्या विधानानंतरही चौकशी का नाही? राज ठाकरेंचा नाव न घेता पाटलांवर निशाणा. चल बस माझ्या बरोबर बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला ठीक आहे हे भाई बस ना. बंद कर ना आता, बंद कर. नाही तर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटलांच्या या शिवराळ वर्तनानं त्यांच्यातला मगरूरपणा जगजाहीर झालाय. या संपूर्ण प्रकारावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना समजही दिली. पण त्यानंतरही संजय पाटलांविरोधात रोष कमी होताना दिसत नाहीये. पाटलांच्या याच मगरुरीवर शुक्रवारी राज ठाकरेंनी जोरदार ठाकरी बाण चालवल्याचं दिसलं. मुंबईतल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी नाव न घेता संजय पाटलांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. एखादा गँगस्टर बोलणार नाही असं खासदार बोलतोय असा घणाघात राज ठाकरेंनी केला. बॉम्ब फोडेन, 5 खून केले असं बोलूनही चौकशी नाही असा टोलाही राज ठाकरेंनी लगावलाय. 5 खून केल्याचं संजय दिना पाटील बोलतात, कुठं चाललंय राजकारण असा सवालही त्यांनी केला. राज ठाकरेंच्या टीकेनंतर आता मनसेनं संजय पाटलांच्या सुरक्षेवरच सवाल उपस्थित केले. धमकी देणाऱ्या संजय दिना पाटलांना सरकारकडनं Y+ सुरक्षा का दिली जाते असा सवाल संदीप देशपांडेंनी केला. प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणात राज ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था काढली होती, तोच न्याय संजय दिना पाटलांबाबत लावा अशी मागणी मनसेनं केली. संजय दिना पाटलांच्या सोबत गुन्हेगारी वृत्तीची व्यक्ती कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांवर आंदोलनाचा म्हणजे ज्या वेळेला जे परप्रांतीयांच्या विरोधात रेल्वेचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला त्यांची भाषणं प्रक्षोभक आहेत असं कारण सांगून तात्कालीन सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतलेली, सन्माननीय राजसाहेबांची सुरक्षा काढून घेतलेली की यांचं भाषण प्रक्षोभक आहे म्हणून. मग हाच न्याय संजय दिना पाटलांना लागू होतो की नाही होत हे पण एकदा गृहमंत्र्यांनी सांगावं. असे लोक जर खरोखर असतील तर ते खासदारांबरोबर काय करताय? बरं, जी गाडीचा आपल्याला माहिती आहे ऍक्सिडेंट झाला होता त्यांच्या मातोश्री, ती गाडी या व्यक्तीच्या नावावर आहे का हा माझा प्रश्न आहे. त्या गाडीचा नंबरही मी तुम्हाला देतो, तुम्ही शोधा RTO मधनं ती गाडी कोणाच्या नावावर आहे ते. आणि अशा लोकांना जर घेऊन फिरणार असतील आमचे खासदार समाजातले समाजकंटक लोकांना, तर मला असं वाटतं त्यांची भाषाही तशीच होणार. त्यामुळे हा ते राहत असलेल्या संगतीचा परिणाम असावा. राज ठाकरेंच्या मनसेनं संजय दिना पाटलांच्या सुरक्षेवर सवाल केल्यानंतर शिवसेना खासदार पाटलांच्या बचावासाठी पुढे आलेत. त्यांच्यातल्या संघर्षामुळं ते थोडे व्यतीत झाले हे आपणही मान्य करता. त्यांनी काहीतरी बोलायचं, यांनी काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं. आणि काल त्या ओघाओघामध्ये पत्रकारांबद्दल जे काही बोलले त्याची मी काल विधान भवनातच माफी मागितली होती. हे चुकीचं आहे, जे चुकीचं आहे ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. सिक्युरिटी पक्ष ठरवत नाही, गृह खातं ठरवतं. त्यामुळे तेवढं जर डोकं नसेल तर परमेश्वर त्याचं कल्याण करो. माझी त्यांना विनंती आहे की पत्रकार हा राज्याचा देशाचा 4था स्तंभ आहे. तो आपला आरसा आहे, आरशाला व दगड मारू नये. वादविवाद होत असतात, आमचेही होतात,
पण याचा अर्थ असा नाही की शिवीगाळ करणे, मारणे. तर ते आमचे बंधू आहेत, त्यांना सांगेल की याच्या पुढे असं काही होऊ नये अशी त्यांनी काळजी घ्यावी. संजय दिना पाटलांविरोधात मनसेनं टीकास्त्र सुरू केल्याच्या नंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष केलं. एकनाथ शिंदे यांचा पक्ष संत महात्म्यांचा आहे असा टोला राऊतांनी लगावला, ज्यावर शिवसेनेनंही पलटवार केला आहे. बघा, तो संत महात्म्यांचा पक्ष आहे. तो जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत. ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली, बरोबर आहे. हे सगळे त्यातलेच ना. त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का, दानपत्रातले, दानपेटीतले? आता याचा तपास करावा लागेल. संत महात्मा कोणच नाही आहे, त्याच्यामुळं संत महात्माची उपमा देण्याची गरजच नाही. पण 50 कोटीचा आकडा 4.5 वर्षापूर्वीचा होता. तो व्याजासकट आता कदाचित वाढला असेल असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं, पण 4 वर्षानंतर देखील तो तेवढाच आकडा आहे. पण हा सगळा फेक आहे. अशा बाबतीत कोणीही व्यवहार केलेले नाहीत. साहेबांच्या नेतृत्वावर, शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आकर्षित होऊनच या 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. संजय दिना पाटलांच्या शिवीगाळ आणि धमक्यांनी शिवसेनेची कोंडी झाली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संजय दिना पाटलांविरोधात टीकेची झोड उठवत त्यांच्या गुन्हेगारी संबंधांवर बोट ठेवलं. त्यामुळं संजय दिना पाटलांवरून सुरू झालेल्या या राजकारणात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर झेंडा लावल्याप्रकरणी मालाडमधील जैन समाजानं माफी मागितली आहे. राज ठाकरेंची भेट घेत जैन शिष्टमंडळानं जैन समाजाच्या विविध वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला खरा, पण यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जैन शिष्टमंडळाची चांगलीच कान उघडणी केल्याचं पाहायला मिळालं. पट्टे करते मारताय, ट्रॅफिक मध्ये असता तुम्ही, ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला. राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका, कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची डोकी भडकवली जात आहे, आणि तुमची डोकी भडकतील ती एवढी भडकतील, बरं का? आमची डोकी भडकली तर केवढी भडकली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला दिलेला हा इशारा. मालाडमध्ये शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर झेंडा लावल्या प्रकरणावरून मनसे विरुद्ध जैन असा वाद निर्माण झाला होता. हाच वाद मिटवण्यासाठी मालाडमधील जैन समाजाचे प्रतिनिधी शुक्रवारी सकाळी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. जैन समाजानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत घडलेल्या प्रकाराबाबत माफीनामा दिला. या दरम्यान मराठी वाद आणि मुंबईच्या रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्याच्या वादावरून राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला समज दिली आहे. तुमची डोकी भडकतील ती एवढी भडकतील, बरं का? आमची डोकी भडकली तर केवढी भडकली. तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी कोणी येणार असतील तुमचे, तुम्ही गारमेंट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला? पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करताय. इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतकी गुजराती लोक राहायची, पूर्वीपासून राहायची, कधी भांडण नाही, वाद नाही, काही नाही. ते आताच कसं सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात. मुंबईत सध्या ठिकठिकाणी दुकानांच्या पाट्या किंवा मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे जैन आणि मराठी समाजात विनाकारण वाद निर्माण होत आहेत. हे वाद तातडीने थांबले पाहिजेत आणि मराठी अस्मितेचा आदर राखला गेलाच पाहिजे, अशा शब्दात राज ठाकरेंनी जैन शिष्टमंडळाला समज दिली आहे. या गोष्टी समोरच्यांना समजून घ्या, उगाच पॅनिटिक व्हायला जाऊ नका. शांत व्यापारी लोक व्यापार करा, शांत नका, कळलं का? धर्म आहे, धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्माचं काम करा ना, कोण नाही म्हणते तुम्हाला. जैन शिष्टमंडळाच्या भेटीवर महायुतीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. जैन समाज अहिंसावादी समाज आहे, पण काही लोक त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं संजय शिरसाट म्हणाले.
अहिंसा हाच त्यांचा धर्म हे मानणारे ते लोक आहेत. परंतु काही लोक त्यांना जे काही डिचवण्याचा प्रयत्न करत होते, काही लोक जे त्यांच्याकडून चुकीचं काम करून घेण्याचा प्रयत्न करत होते, त्याच्यामुळं समाजामध्ये दुही निर्माण होत होती. आणि आज जी घटना घडली, राजसाहेबाकडे जाऊन त्यांनी या बाबतीमध्ये खुलासा करणं किंवा काय जे काय असेल ते करणं, मला वाटतं हे दोन्ही समाज आता एकत्र यायला हरकत नाही. आणि आता हा जो वाद आहे तो भविष्यात होणार नाही याची काळजी जैन समाज घेईल आणि बाकीचे सुद्धा घेतील. घडलेल्या प्रकाराबाबत जैन समाजाच्या वतीनं राज ठाकरेंकडे लेखी माफीनामा सुपूर्द करण्यात आलाय. त्यामुळे किमान यापुढे तरी काही जैन धर्मीय किमान मराठी माणसाला आणि मराठी अस्मितेला आव्हान देणार नाहीत हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. यानंतर बातमी पुण्यातली आहे. पुण्यामध्ये सारथीच्या कार्यक्रमात चांगलंच मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार आणि खासदारांमध्ये वाद झालाय. कार्यक्रम मराठा समाजाचा असल्यानं तुम्ही पहिल्या रांगेत बसू नका, वाद होईल असं अभिमन्यू पवारांनी सांगितल्याचा दावा करत मेधा कुलकर्णी थेट कार्यक्रमातूनच निघून गेल्या. जागेवरून उठलेला वादंग आता थेट जातीवरून ठेपलेला आहे. त्यांना जी कोण व्यक्ती प्रिय आहेत त्यांना स्मरून त्यांनी सांगावं की त्यांनी हे वाक्य बोलले की नाही. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल हे वाक्य ते बोलले की नाही. नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील. आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे. बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही. विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही. पुण्यात सारथीकडून आयोजित MPSC UPSCच्या यशवंत उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात वेगळंच मान अपमान नाट्य रंगलं. सोहळ्याला स्थानिक खासदार म्हणून मेधा कुलकर्णी या पहिल्या रांगेत बसल्या होत्या, पण आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना मागच्या रांगेत बसायला सांगितलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांना पहिल्या रांगेत बसण्यासाठी जागा द्यावी असं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं. पवारांनी त्यांना बसण्यास मज्जाव केल्याच्या नंतर मेधा कुलकर्णी भर कार्यक्रमातून निघून गेल्या. मुख्यमंत्र्यांच्या समोर हे सगळं घडलं. ताईंचा गैरसमज झालेला आहे. मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील. आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे. बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही. विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही. मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले ते तुम्ही नीट आठवून बघा. बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललो ते. मी एकतर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत. मी अपमान करण्याचा काही हेतू नाही. आणि जरी माझ्या बोलण्यातून तिच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मेधा कुलकर्णींनी या प्रकरणामध्ये वेगळाच आरोप केला. सारथीचा कार्यक्रम मराठा समाजाचा असल्यानं तुम्ही पहिल्या रांगेत बसू नका, वाद होईल असं अभिमन्यू पवारांनी सांगितल्याचा आरोपही मेधा कुलकर्णींनी केला. त्यांनी त्यांच्या घरच्या म्हणजे त्यांना जी कोण व्यक्ती प्रिय आहेत त्यांना स्मरून त्यांनी सांगावं की त्यांनी हे वाक्य बोलले की नाही. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल हे वाक्य ते बोलले की नाही. तुम्ही राजूरकरांना विचारा, तिथले जे कागद हातात घेऊन जे मला सांगत होते की याच्यानंतर तुमचं नाव आहे, हे जे अधिकारी होते त्यांना विचारा, सगळ्यांना विचारा, तुम्ही कोणालाही विचारा. टिळेकर वगैरे बाकीचे सगळे लोक लांब होते त्यामुळे त्यांना विचारून काही अर्थ नाही. हे जे 4-5 लोक होते आणि नरेंद्र पाटलांना मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा, शेवटपर्यंत मी निघेपर्यंत मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा. आय स्वेअर, मी परमेश्वराला साक्षी ठेवून हे सांगते की मी जे बोलते ते सत्य बोलते. अभिमन्यूजी म्हणत होते हे नाही आत येणार, ते नाही यांना भेटणार, ते नाही, तुम्ही आत यांना बोलवू नका, ओ मोहित आहे तुम्ही यांना आत पाठवू नका. अरे मी पण इथली एक रिस्पॉन्सिबल पदाधिकारी आहे. मी काही लोकांना स्थानिक प्रश्न घेऊन आलेली आहे. देवेंद्रजींना हा विषय माहिती आहे. देवेंद्रजी त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले, न्याय देण्याचं आश्वासन दिलं. तुम्ही कोण ठरवणार आहे? अभिमन्यूजी, तुम्ही अजूनही स्वतःला OSD समजता का? तुम्ही मॉनिटर करणार का की देवेंद्रजींनी कोणाशी बोलायचं आणि कोणाचे नाही? तुम्ही इथल्या पोलिसांना, मोहिते वगैरे मंडळींना तुम्ही सांगणार का की मेधा कुलकर्णींबरोबर आलेली माणसं आत सोडू नका, मी बोलवलेली माणसं आतच सोडा, बाकीच्या कोणाला आत सोडू नका, हे तुम्ही ठरवणार का? गुणरत्न सदावर्ते यांनी या वादात उडी घेतली. अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णींबाबत चुकीची भूमिका घेतल्याचा आरोप करत त्यांनी पवारांकडे माफीची मागणी केली आहे. अभिमन्यूजी, तुम्ही चुकलात. तुम्ही म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण, माफी मागितली पाहिजे. कारण आपण एका ब्राह्मण म्हणून
एका खासदार कुलकर्णी ताईंचा अपमान केलेला नाही. तर लक्षात ठेवा, जातीच्या पलीकडं जाऊन विचार केला पाहिजे. सारथीच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगलं. या वादाच्या निमित्तानं कठोर शिस्तीचा पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपमध्येही जाहीर गटबाजी होतीये असा संदेश लोकांमध्ये गेल्याची चर्चा रंगली आहे. निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना उदय सामंत यांनी शिवसेना प्रवेशाची ऑफर दिलेली आहे. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगर नंतर आता थेट वडेट्टीवार यांना ऑफर आलेली आहे आणि त्यामुळे विविध चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. आणि यानंतर स्वतः विजय वडेट्टीवार यांनी याबाबत ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर आता शिवसेनेनं थेट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनाच शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विजय वडेट्टीवार आमचे चांगले मित्र आहेत. ते विदर्भातील ताकदवान नेते आहेत. ते शिवसेनेत आल्यास आनंदच आहे असं वक्तव्य शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केलंय. शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांचं स्वागतच असल्याचं सामंत म्हणाले. तो आमदारांचीच जर इच्छा असेल, महाविकास आघाडीच्या आमदारांचीच इच्छा असेल की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचंच नेतृत्व स्वीकारायचं आहे, तर मग ते आम्ही का नाकारावं? आणि त्याच्यासाठी ते जर पक्षामध्ये येणार असतील तर त्यांना येऊ नका म्हणून का सांगावं? पण ही परिस्थिती आणि हे वातावरण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झालेलं आहे, हे नाकारता येत नाही. विजय वडेट्टीवार हे अतिशय आमचे सगळ्यांचे चांगले मित्र आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे देखील अतिशय जवळचे मित्र आहेत. पक्ष प्रवेशाच्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार साहेबांनी आमच्याशी कधीही चर्चा केली नाही. पण विजय वडेट्टीवारांसारखा विदर्भातला एक ताकदीचा नेता, लोकांमधला नेता, ज्याची नाळ लोकांशी जुळलेली आहे, यांनी जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद असणारा मी असेल, कारण मी विजय वडेट्टीवार साहेबांबरोबर देखील काम केलेलं आहे. उदय सामंत यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे स्वतः विजय वडेट्टीवार यांनीच या सर्व चर्चांवर पडदा टाकलाय. महायुती सरकारच्या अपयशावर बोट ठेवलं की माझ्या विरोधात अशा अफवा उठवल्या जातात असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी या विषयातील हवाच काढून टाकली आहे. मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केलाय. महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला की काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचं काम करत असतात. शिंदे गटात जाणार का, पक्षप्रवेश करणार का, कुणाला भेटले का, अशा प्रकारच्या निराधार बातम्या पेरल्या जातात. माझी भूमिका स्पष्ट आहे. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसच्या विचारांशी माझी बांधिलकी कायम आहे. पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ट्विट विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आलंय. शिवसेनेत सर्वांना घ्या, त्यामुळे पक्षाची ताकद वाढेल असं शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर शिवसेना क्रमांक 1चा पक्ष झाल्यास एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा असल्याचंही शिरसाट यांनी बोलून दाखवलंय. आता हे सर्वजण येणार आहेत. मी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करणार आहे, साहेब आता हे सगळे जे काही येतात त्यांना निश्चित आपल्याकडे घ्या, परंतु हे घेत असताना निश्चित आपल्या पक्षाची ताकद वाढणार आहे, पक्ष मजबूत होणार आहे. तुमच्या नेतृत्वाचा कस खऱ्या अर्थानं लावताना आम्ही तुमच्या सर्वजण सोबत आहोतच आहोत, परंतु भविष्यामध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष व्हावा आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत अशा आमच्या आजच तुम्हाला शुभेच्छा आहेत. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर ऑपरेशन 2.0च्या चर्चा सुरू झाल्या. त्यातच आता थेट विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेनं ऑफर दिली आहे. मात्र या केवळ अफवा असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगून टाकलंय. त्यामुळे तुर्तास तर या चर्चांवर पडदा पडलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. हिंदूंच्या श्रद्धेचं सर्वात मोठं प्रतीक मानल्या जाणाऱ्या राम मंदिरामध्ये गेल्या काही दिवसांपासून देणगी चोरीच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र आता प्रभू रामांच्या नावावर अयोध्येत लूट करणारे आरोपी कायद्याच्या तावडीतून सुटणार नाहीयेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कठोर भूमिकेनंतर तपासात एकामागोमाग एक नवे खुलासे समोर येत आहेत. हिंदूंच्या श्रद्धेशी खेळ करणाऱ्या सर्व आरोपींवर कायद्याचा फास अधिक घट्ट होत चाललाय. देणगी चोरी प्रकरणी पोलिसांनी सर्व 8 आरोपींना अटक केली आहे. याशिवाय चोरीच्या प्रकरणात
आरोपींच्या कबुली जबाबावरून योगी सरकारची पोलीस यंत्रणा अयोध्येतील विविध भागात छापेमारी करते. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं दाखल केलेल्या FIR मध्ये ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या चालकासह एकूण 8 जणांना आरोपी करण्यात आले. ज्यानंतर चंपत राय यांच्यासह विश्वस्त अनिल मिश्रा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. सध्या अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींमध्ये रमाशंकर यादव उर्फ टिन्नू, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, मनीष यादव, लवकुश मिश्रा, रमाशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव यांची नावं आहेत. पण राम मंदिराच्या FIR मध्ये मात्र चंपत राय, डॉक्टर अनिल मिश्रा तसंच इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नावं समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. देणगी चोरीच्या प्राथमिक तपासात रमाशंकर यादव उर्फ टिन्नू याची भूमिका महत्त्वाची मानली जाते. मात्र लवकरच आणखी काही जणांची नावंही समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. छोटे छोटे कर्मचारियों को मुकदमा दर्ज किया, उसमें चेयरमैन निपेंद्र मिश्रा पर मुकदमा दर्ज होना चाहिए, उसमें मुकदमा दर्ज होना चाहिए गोपाल राव पर, चंपत राय पर जो सारा माल चंपत कर गए, फिर उसमें अनिल मिश्रा जो उन्होंने कमीशन खाया, रिकॉर्ड में आ गया कितना इतना पैसा कमीशन इन्होंने खाया है, तो ये साबित हो, इन सब चीजों इनके ऊपर मुकदमा दर्ज होना चाहिए. राम मंदिर दान चोरी प्रकरणात केवळ छोट्या आरोपींना अटक करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या प्रकरणात मोठ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतोय. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी आता कारवाईला वेग आला. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. तर राम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण सुद्धा तापल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने राम मंदिराला दान केलेली चांदीची वीट गायब असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलाय. तर शिवसेनेनं दिलेल्या 1 कोटींच्या देणगीची पावतीही अद्याप दिली नसल्याचं म्हणत दान चोरीच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केले. बघूया. आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले. आम्ही पहिले आहोत उद्धव ठाकरे. कोणी कोणाच्या खिशातनं दिले की दुसऱ्याच्या खिशातनं दिले मला माहित नाही. आता दानपेटी चोरल्या याला सुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या. असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे बावळटपणाचं हे लक्षण आहे. तुम्ही हिंदूंच्या श्रद्धेवर अशा पद्धतीनं घात करणार असाल तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अयोध्येच्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात कारवाईला सुरुवात झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना ताब्यातही घेतलंय. पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे यांच्याकडून राम मंदिराला दान केलेली चांदीची वीट गायब असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलाय. तर सगळ्यात आधी ठाकरेंनी राम मंदिरासाठी 1 कोटींची देणगी दिली होती. त्याची पावतीही अद्याप मंदिर ट्रस्टने दिली नसल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला. राम मंदिराच्या देणगीवर कुणी डल्ला मारला या सगळ्याची संपूर्ण चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर कुणी कुणाच्या खिशातून ही देणगी दिली की दुसऱ्याच्या खिशातून दिली हे आपल्याला माहीत नसल्याचं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय. तर या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यातून सर्व गोष्टी समोर येतील असंही उदय सामंत यांनी म्हटलंय. आम्हाला रिसीट मिळाली नाही. आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले. आम्ही पहिले आहोत उद्धव ठाकरे आणि शिवसेना. जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो. त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली. जास्त त्या विटेची जो रिसीट नाही. आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या आहेत. नाही, आता कोणी कोणाच्या खिशातनं दिले की दुसऱ्याच्या खिशातनं दिले मला माहित नाही. पण या संदर्भामध्ये अयोध्येच्या बाबतीमध्ये SIT नेमली गेलेली आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील ना. आता SIT नेमली गेलेली असताना उत्तर प्रदेशच्या सरकारचा प्रश्न असताना मी महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्तर देणं योग्य नाही. परंतु प्रत्येकाची अपेक्षा आहे की अयोध्येमध्ये जर काय अनियमितता असेल किंवा काही भ्रष्टाचार झाला असेल त्याची चौकशी झाली पाहिजे.
तर राम मंदिराच्या दानपेटीतून चोरीला गेलेले पैसे हे राजकारणात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला. आमदार खासदार फोडण्यासाठी या पैशांचा वापर करण्यात आल्याचं संजय राऊत म्हणाले. आता दानपेटीतील चोरीलाही ऑपरेशन टायगरचं नाव द्या असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला. हे पैसे आले कुठे, गेले कुठे? मग 2000 कोटीपेक्षा जास्त पैशाचा पहार श्रीराम मंदिराच्या दानपेटीत आणि देणगीतून झाला. मग हे पैसे गेले कुठे? हे पैसे राजकारणामध्ये 100% आलेले आहेत, निवडणुकात आलेले आहेत. आमदार खासदार फोडण्यासाठी 2000 कोटी हा प्राथमिक आकडा आहे. हा आकडा जास्त असू शकतो असं SITचं म्हणणं आहे. जे SIT स्थापन झाले त्या SITचं म्हणणं आहे. आता दानपेटी चोरल्या याला सुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या. दानपेटी चोरीचा जो काय प्रसंग घडलेला आहे काही कोटी हजारो कोटीचा, त्याला आपण शिंदे गटाने सांगायचं हे आमचंच ऑपरेशन आहे, आम्हीच चोरल्या पेट्या. राम मंदिराच्या पैशावर देशाचं राजकारण चाललंय असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे बावळटपणाचं हे लक्षण आहे. तुम्ही 1 कोटी रुपये दिले होते, तुम्ही कसले दिले होते? आमच्या जे आम्हाला मानधन मिळालं होतं त्याच्यातून आम्ही ते पैसे दिले होते चेकच्या स्वरूपात. म्हणून तुम्ही दिलेले नव्हते, तर ह्या सर्व आमदारांनी त्यावेळेला खासदारांनी हे दिलेली देणगी होती आणि म्हणून त्याचा हिशोब मागण्याचा खऱ्या अर्थानं तुम्हाला तो काहीच अधिकार पण नाही. परंतु अशा घटना घडू नये या मताचा देशातला प्रत्येक नागरिक आहे. राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणी चौकशी सुरू आहे. कायद्यानुसार कारवाई होणारच. मात्र हिंदूंचा अवमान करण्याचं तुमचं राजकारण जनता स्वीकारणार नाही असा इशारा भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिला. आणि राम मंदिर ट्रस्टमध्ये जो काही कथित घोटाळा झालाय त्या प्रकरणामध्ये SITची स्थापना करण्यात आली. कुणालाही सोडलं जाणार नाही. ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्या कामामध्ये चूक केली त्यांना शिक्षा देण्याचं काम प्रभू रामचंद्र करतीलच, परंतु इथली घटना संविधान आणि कायद्यानुसार देखील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. परंतु तुम्ही सातत्यानं हिंदू धर्माचा अपमान करायचा, प्रभू रामचंद्रांचा अपमान करायचा, हिंदूंच्या श्रद्धेवर टीका करायची हा तुमचा धंदा झालाय. परंतु तुम्ही हिंदूंच्या श्रद्धेवर अशा पद्धतीनं घात करणार असाल तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा देशभरात गाजतोय. SITची स्थापना करून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. काहींना ताब्यातही घेण्यात आलंय. तर दुसरीकडे राम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारणही तापल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. प्रेम, लग्न आणि विश्वास, पण या नात्यामागे लपला होता मृत्यूचा कट. पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणामध्ये आता धक्कादायक दावे समोर येताना दिसत आहेत. आरोपी सिया गोयलनं चौकशीमध्ये केतन तोतरा होता आणि टक्कल झाकण्यासाठी पॅच किंवा वीग वापरत असल्यामुळे त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं असा दावा केल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे वीग असल्यामुळेच केतनचा कडेलोट झालाय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. केतन वीग वापरायचा म्हणून आवडत नव्हता. पोलीस तपासात सियाची नवी माहिती. केतनच्या वडिलांनी सियाचा दावा फेटाळला. तर सियाचाही कडेलोट करा, सियाच्या आईची प्रतिक्रिया. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात तपास जसा पुढे सरकतोय तसे नवे दावे समोर येत आहेत. पोलीस तपासात सिया गोयल विषयी अनेक धक्कादायक खुलासे केल्याचं कळतंय. केतन तोतरा होता आणि टक्कल झाकण्यासाठी पॅच किंवा वीग वापरत असल्यामुळे त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं असा जबाब सियाने दिल्याची माहिती समोर आली. यामध्ये सर्व ओव्हरऑल मिळून 8 ते 10 लोकांचे आतापर्यंत जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. पंचनामे सुरू आहेत. CCTV सगळे चेकिंग चालू आहे. डेटा अनालिसिस सुरू आहे. तपास प्रगतीवर आहे. सियानं हा आरोप केला असला तरी केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मात्र हा दावा फेटाळला. केतन डोक्याला पॅच वापरत असल्याची माहिती सिया आणि तिच्या कुटुंबाला आधीपासूनच होती असं त्यांचं म्हणणं आहे. जर केतन पसंत नव्हता तर लग्न का ठरवलं, दोघांची वारंवार भेट का होत होती असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जातात.
केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं. बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता त्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं. व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठंही बघितलं तर कुठंही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलं या त्या गोष्टीसाठी नकार दिला. पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं. माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना. सियाच्या या दाव्यांमागे दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे का याचाही तपास पोलीस करतात. दरम्यान विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात व्हावी अशी मागणी केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिली. या घटनेचा केवळ गुन्हेगारी अँगलनच नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही शोध घेण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुलामुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलांमध्ये तयार होऊ नये. पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. दरम्यान सियाच्या आई वडिलांच्या या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया आल्या. केतनच्या हत्या प्रकरणात जर माझी मुलगी सियाचा समावेश असेल, जर ती दोषी आढळली तर तिलाही त्याच ठिकाणावरून फेकून दिलं पाहिजे जिथून केतनला फेकण्यात आलं, अशी भावना सियाच्या आईनं व्यक्त केली. हमें तो आज भी यकीन नहीं हो रहा है. उन्होंने तो अपना लड़का खोया है और उनका लड़का मेरा लड़का, उनके लिए ज्यादा प्यार था मुझे उनसे. इतना लगाव हो गया था जैसे कि मैं खुद अपने आप उनको अपना बेटा समझने लग गया था. इतना प्यारा, इतना होनहार, अच्छा लड़का आज हमने खो दिया. उसके लिए हमें बेहद दुख है. जितना दुख उन्हें है केतन जी का, आज उससे ज्यादा दुख मुझे है कि एक नहीं 2 परिवार डिस्टर्ब हो गए हैं. दोनों परिवारों में केतन जी भी इतने अच्छे थे. अगर किसी का इसमें दोष हो तो उसे सख्त से सख्त सजा होनी चाहिए. चाहे उसमें मेरी बेटी भी हो, अगर मेरी बेटी का दोष निकले तो जहाँ से केतन जी को गिराया गया या जो गिरे हैं वहां से ही उस दोषी को गिराया जाए. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात शुक्रवारी सियाच्या भावाची चौकशी करण्यात आली. या हत्येबाबत कुटुंबाला याची काही माहिती होती का याची सखोल चौकशी पोलिसांकडनं केली जाते. पण केतनच्या मृत्यू प्रकरणामध्ये समोर येणाऱ्या प्रत्येक खुलाशामुळं या हत्याकांडाचं गूढ अधिकच वाढतं. सिया गोयलचे दावे कितपत खरे आहेत आणि त्यामागे दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे का याचा उलगडा आता पोलीस तपासातनं होणार आहे. निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे. यानंतर बातमी कोल्हापुरातले. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूध संघ ही केवळ सहकारी संस्थेपेक्षा सत्तेचं आणि राजकीय वर्चस्वाचं केंद्र जास्त राहिले आणि यामुळे गोकुळची निवडणूक म्हणजे जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई असते. अशा परिस्थितीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्ती प्रदर्शन करत गोकुळच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. विशेष म्हणजे गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ असेल असा स्पष्ट दावा मुश्रीफांनी केलाय. कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक सत्ता केंद्र असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला अजून बराच वेळ असला तरी राजकीय वातावरण मात्र आतापासूनच तापू लागलं. कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये गुरुवारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाच्या वतीनं मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मोठ्या संख्येनं सभासद, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात विविध विकास संस्था, दूध संस्थांचे प्रतिनिधी आणि सभासदांचे जवळपास 2000 ठराव एकत्रित केले. त्यानंतर शक्ती प्रदर्शन करत गोकुळचे ठराव दाखल करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मोठा भाऊ असल्याचं सुतोवाच केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती मोठी आहे. पहिल्यापासून सहकार्यात अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फार मोठं बळ आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि आज गोकुळचं आपले नेते माजी आमदार राजेश पाटील आमच्यावर आहेत, के.पी. पाटील माजी आमदार आहेत, गोकुळचं डॉन अरुण डोंगळे आहेत, करवीरचे आमचे नेते राहुल पाटील आहेत, बाळासाहेब खाडे आहेत, मला वाटतं रणवीर गायकवाड आहेत, संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरचे नगराध्यक्ष स्वतः आहेत, अमर पाटील शिरोळचे नगराध्यक्ष. ही फार मोठी शक्ती आज आमच्या मागे आहे. गोकुळच्या निवडणुकीत मोठा भाऊ मुश्रीफ साहेब असतील. राष्ट्रवादी
गोकुळच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. एकीकडे महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटप आणि नेतृत्वाचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे विरोधी गटही आपली रणनीती आखतायत. अशा वेळी मुश्रीफ यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ असेल असं विधान करून भाजपसह इतर घटक पक्षांनाही राजकीय संदेश दिला. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचं सूत्र कुणाच्या हाती राहणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत जितके सभासद गोळा होते ते त्याची एक चाचप मिळवून आज आपण 2000+ असे सभासद संख्या ठरावधारक नामदार मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महासैनिक दरबार हॉलला आम्ही जमा केलेले आहेत आणि हे सर्व सभासद मिळून आम्ही आता गोकुळमध्ये जाऊन आपली नोंद करून घेऊन जात आहे. अनेकदा चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला, वेगवेगळ्या पद्धतीनं मुश्रीफ साहेबांच्यावरती आणि काही ठराविक लोकांच्यावरती आरोप करण्याचा काही लोकांनी उद्योग केला, पण त्यामुळं लोकांनी चिडून उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी ठराव कार्यकर्त्यांनी दाखल केला. गोकुळमध्ये सुरू असलेल्या राजकारणामुळे गोकुळचे मतदार आपल्या सोबतच असावेत, त्यासाठी आतापासूनच व्यूहरचना आखली जाते. ऐनवेळी ठरावधारकांची पळवापळ होऊ शकते. यामुळे मंत्री हसन मुश्रीफ आतापासूनच बंदोबस्त करताना दिसतात. त्यामुळे मुश्रीफ यांनी निवडणूक कधीही लागो, कोणतंही कारण न देता तीर्थक्षेत्रात पोहोचायचं आणि नेतृत्वाचा आदेश पाळायचा असे आवाहन ठरावधारकांना करत रणशिंग फुंकलंय. त्यावेळेला आपल्या सर्वांना आपल्याला तीर्थक्षेत्रासाठी जायचं आहे दर्शनासाठी. त्यावेळेला मात्र माझी म्हैस आटली आहे, माझी कोळपण आहे, माझी पेरणी आहे, मला लई काम आहे, माझ्याशिवाय मग धारत येत नाही, अशा कृपया गोष्टी न करता आपले नेते मंडळी ज्यावेळेला मला बोलावतील त्यावेळेला गप गुमान गाडीत बसून आपण देवदर्शनाला जायचं आहे. ठरावधारक मेळाव्याच्या निमित्तानं हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या अनेक संस्था अवसायनात काढण्याच्या निर्णयावरही टीका केली. हा निर्णय चुकीचा असल्याचं उच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाल्याचा दावा करत मुश्रीफ यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. गोकुळ ही महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी दूध संघांपैकी एक संस्था मानली जाते. हजारो दूध उत्पादक शेतकरी आणि ग्रामीण भागातील सहकारी संस्थांची गोकुळचे थेट संबंध आहे. त्यामुळे गोकुळमधील नियंत्रण म्हणजे जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणातील प्रभाव वाढवण्याची मोठी संधी मानली जाते. म्हणूनच गोकुळची निवडणूक ही केवळ संस्थेची निवडणूक न राहता कोल्हापूरच्या राजकीय भवितव्याशी जोडली गेली आहे. प्रगती करावी पण मर्यादित करावी. माझा मुद्दा बघितला तुम्ही, 750 कोटी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर प्रत्येकाला वाटते मी तिथं असावं, नेत्याला पण वाटते आणि कार्यकर्त्याला पण वाटते आता मी ते पश्चिमी असावं. त्याच्यामुळे सगळ्या घडामोडी झाल्यात. मी भाषण तुमचं माझं ऐकलं नाही वाटतं. प्रगतीसुद्धा आलेख असावा. हे 5 वर्षात 250 कोटीवर आपल्या ठेवी झाल्या होत्या. 250-300 कोटी म्हणजे जो दुप्पट झाला. का मी चर्मूर तुम्हाला सगळे आकडे माहीत आहेत. जागा खरेदी झाली, वाशी जागा खरेदी झाली, पुणे जागा खरेदी झाली. हे सगळा जर विचार केल्यानंतर बघा दगड कुणाला मारतात, कुठल्या घराला मारतात. शक्ती प्रदर्शनातून हसन मुश्रीफ गटानं निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचं दाखवून दिलंय. गोकुळच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी आजच्या शक्ती प्रदर्शनातून हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीचं बिगुल वाजवलं. त्यामुळे महायुतीमधील इतर पक्ष त्याचबरोबर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी मुश्रीफांच्या तयारीनंतर काय भूमिका घेते यावरच गोकुळची निवडणूक अवलंबून असणार आहे. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर. यानंतर बातमी आहे मराठवाड्यातल्या खत टंचाईची. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळामध्ये खत टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. तर काही ठिकाणी खतांचं लिंकिंग होत असल्याचं सुद्धा समोर आलंय. आधीच उशीर आलेला पाऊस आणि त्यामध्ये खतांची टंचाई यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. मराठवाड्यात 3 दिवसांपूर्वी चांगला पाऊस झालाय. त्यामुळे शेतकरी पेरणी आणि लागवडीच्या कामात व्यस्त झाला. मात्र ज्या पिकांच्या पेरणीसाठी DAP आणि युरिया खतांची आवश्यकता आहे त्याच खतांची सध्या जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात टंचाई असल्याचं समोर आलं. मला युरिया नाही, म्हशीला खाद्य नाही, जरा तणकट निघलंय ती वाढवायसाठी युरिया पण भेटत नाही. आम्ही परेशान हो. कुठावर भिचकं चारायलो तरी परेशान हो. खत भेटणं कोणतंच. पाणी पण युरियाची आवश्यकता अत्यंत गरज आहे. शेतकऱ्याला ऑनलाईन करायला लागलंय. तक्रार काय ते लिक्विडचा जास्त वापर करीत नाही, शेतकऱ्याला सवय नाही ती अजून. आणि मग जे पाहिजे ते आम्हाला भेटत नाही आणि ते नवीन कंपनीचं देतात आम्हाला जसं, मग त्याचा आम्हाला रिझल्ट येत नाही.
आणि पैसे तर आमच्याकडून जास्त कमी घेतात ते उरपटे, त्यांना तर मग मागे आम्हाला द्यावंच लागते ना. शेतकऱ्याला थोडी कळतंय त्याचं एवढं लगे. शेतकरी इतका सुशिक्षित नाही म्हणून शेती करतो ना, नाही तर मग ते बी मंत्रालयात गेला असता, मग काही त्याच्याच हातात राहिला असतं. DAP गव्हर्नमेंटकडं राखीव साठा आहे, तो त्यांनी रिलीज करावा अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्याची मागणी सध्या DAPसाठीच आहे, तरी शासनाने लवकरात लवकर DAP खुला करावा ही मागणी आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील खत टंचाई बरोबरच खतांच्या लिंकिंगवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कृषी विभागानं साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं खतांच्या गोडाऊनवर धाडी टाकण्याचा इशारा दिला. प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे, मात्र या प्रशासनाला जागा करण्यासाठी स्वाभिमानी स्टाईलने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांच्या कार्यालयात नक्कीच आम्ही आंदोलन करू. पण त्यापूर्वी प्रशासनाला एकच इशारा आहे की तुम्हाला जर या साठेबाजावर कारवाई करता येत नसेल तर आता यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना घेऊन या साठेबाजी करणाऱ्या दुकानदाराच्या गोडाऊनवर जाऊन धाडी टाकणार आणि तो साठा खुला करणार. ऐन पेरणीच्या हंगामात DAP आणि युरिया ही महत्वाची खतं मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर पेरणी कशी करावी असा प्रश्न उभा राहिला. आधी पाऊस आणि आता खत टंचाईमुळे शेतकरी हतबल झालाय. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क केला, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुठेही खत टंचाई नसून खताची समस्या कुठेही निर्माण होणार नाही. मात्र लिंकिंग होत असल्यास त्या दुकानदारावर कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिलाय. हिंगोलीहून गजानन वाणीसह नितेश महाजन, G24 तास, जालना. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना तत्काळ खत उपलब्ध करून द्यावं आणि त्यासोबतच जी लूट होते लिंकिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ही लूट थांबवावी आणि दोषींवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते. यानंतरची बातमी भंडाऱ्यातली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या शिक्षण व्यवस्थेचं विदारक वास्तव समोर आलं. एका बाजूला सरकार गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि डिजिटल इंडियाच्या घोषणा करते, तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यामध्ये तब्बल 50 शाळांमध्ये एकही शिक्षक नाही आहे. शिक्षकांशिवाय शाळा, रिकामे वर्ग आणि शिक्षणापासून वंचित राहणारी ग्रामीण भागातली मुलं, यामध्ये नेमका विद्यार्थ्यांचा गुन्हा काय असा सवाल पालक विचारतायत. बघूया. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले, विद्यार्थ्यांच्या हातात नवी पुस्तकं आली आहेत, पण अनेक गावांमधल्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीयेत. भंडारा जिल्ह्यातल्या तब्बल 50 जिल्हा परिषदांच्या शाळा या शिक्षकांविना सुरू होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळांमधल्या वर्गखोल्या सजल्यात, विद्यार्थीही सज्ज आहेत, मात्र गुरुजींचा पत्ता नाहीये. त्यामुळे शिक्षणाचा संपूर्ण डोलारा कोलमडण्याची वेळ आली आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती सुद्धा आहे. प्रशासन मात्र हातावर हात धरून बसल्याचा आरोप होतोय. शिक्षणाच्या नावावर मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या सरकारला या 50 शाळा दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल आता पालक विचारतायत. त्या शाळेला कायमस्वरूपी एकही शिक्षक नाही आहे. माननीय झलके सर आहेत, जे पातळीहून आलेले आहेत, ते डेप्युटेशनवर आहेत आणि त्यामुळे खरोखरच आमचा हा ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेईल की नाही. वर्ग 4 आणि शिक्षक 1, खरोखर शिक्षक एकही नाही, तर कायमस्वरूपी एकही नाही. परंतु मग ग्रामीण विद्यार्थ्याचा जो हा शिक्षणाचा पाया आहे, जो मुळात इथून सुरुवात होतो प्राथमिक शाळेपासून, तोच जर ठिसूळ बनत असेल तर खरोखरच शासनाचं धोरण हे अत्यंत चुकीचं आहे, निषेधार्थ आहे. माझ्या गावचे बहुतेक विद्यार्थी ह्या शाळेतच शिकले आणि ते चांगल्या पदावर गेले. मात्र आता ह्या शासनाच्या काही वाईट वृत्तीमुळे
म्हणा की आपल्या शाळेमध्ये 30 विद्यार्थी असून सुद्धा आमच्या शाळेला एकही शिक्षक आम्हाला मिळालेला नाही. आम्ही वारंवार शासनाला मागणी केली की आम्हाला 2 शिक्षक हवे आहेत, ते तो आम्हाला द्या. कारण आमचा विद्यार्थी हा खेडेभागातील आहे आणि तो चांगला हुशार व्हावा आणि इथूनच तो वरच्या पदावर जावा अशी आमच्या गावकऱ्यांची सुद्धा इच्छा आहे. परंतु शासनाच्या ह्या उदासीन धोरणामुळे आमच्या गावातील विद्यार्थी हे त्या भवितव्य हे त्यांचे वाईट होणार आहे. म्हणून शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे. 1940ला स्थापना झालेली आहे आणि आता तिथं शिक्षक एकही नाही आहे. त्याच्यामुळे या आपल्या खुनारी गावामध्ये शासनाचा धोरण म्हणजे बिलकुल पाहतच नाही आहे ते. आणि त्या लोकांनी कुठे जावे, आर्थिक परिस्थिती ग्रामीण भागातले लोक शेतकरी वर्गातून आहेत, काही मजूर वर्गातून आहेत आणि त्यांना कुठे जाण्याचे साधन नाही आणि ते विद्यार्थी कुठे शिकवतील. भंडारा जिल्ह्यात एकूण 794 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. मात्र या शाळांमध्ये तब्बल 800 शिक्षकांची कमतरता आहे. अनेक शिक्षक निवृत्त झालेत, पण त्यांच्या जागा अद्यापही भरलेल्या नाहीयेत. परिणामी काही शाळांमध्ये एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी आहे, तर 50 शाळा या पूर्णपणे शिक्षकांविना आहेत. ही परिस्थिती कायम राहिली तर अनेक शाळा बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा स्वतः जिल्हा परिषद शिक्षण सभापतींनी दिलाय. शिक्षक भरतीसाठी उपोषण सुद्धा केलं, पण सरकारनं दखल घेतली गेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आतापर्यंत कमीत कमी 50च्या वरचा आकडा गेलेला आहे. काय शून्य शिक्षकाची शाळा झालेली आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आतापर्यंत शिक्षक भरती घेतलेली नाही आहे. म्हणजे शिक्षक अगर शाळेत नसले तर त्या शाळेमध्ये पालक हे मुलं कसे टाकतील, हा मुलांच्या पालकांमध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा खूप प्रश्न निर्माण झाले का आम्ही कुठे शिकून, असा प्रश्न त्यांच्या एक भवितव्याच्या त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे. आणि शिक्षणाची हत्या हे सरकार करत आहे. एकीकडे शिक्षणाला प्राधान्य देण्याचे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातल्या 50 शाळा शिक्षकांविना सुरू होणार आहेत. 800 शिक्षकांची कमतरता आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. आता सरकार यावर काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले. प्रवीण तांडेकर, झी24 तास, भंडारा. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.